आज यांचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकते. अगं जाऊ दे ग. काय हो, हे लोक नाही आले अजून? तुम्ही गप्प बसा. ते बा आलेच. ये बस. नाही ठीक आहे, जा यांना पाणी घेऊन ये. पाणी राहू द्या, आम्हाला आमचा कायमचा हिशोब हवाय. ठीक आहे, आपण बसून बोलू. जान्हवी, कविशला बाहेर घेऊन जा. वयाने मोठे आहात म्हणून आजपर्यंत गप्प बसलो आम्ही. आज सर्व गोष्टींचा हिशोब होऊनच राहणार. प्रगती, कोणाशी बोलतेस ह्याचा भान ठेवून बोल. बोलू थांब, बोलू दे तिला. तू घरी चल पहिले. थांबा. कारखान्यावर जेवढा हक्क मोठ्या भावाचा आहे तेवढाच हक्क लहान भावाचा सुद्धा आहे ना. मोठा भाऊ बंगल्यात राहतो तर लहान भाऊ पत्र्याच्या घरात. मोठा भाऊ 4 चाकीने फिरतो तर छोट्या भावाकडे दुचाकी सुद्धा नाही. मोठ्या भावाची बायको दागिन्याने भरलेली आणि लहान भावाची पदरात मुलबाळ तर नाही, पण एवढी हवा कुणासाठी? प्रगती, अहो, थांब पल्लवी. तुमची अशी परिस्थिती का आहे माहिती तुम्हाला? कारण याचं शिक्षण, याचं दारूचं व्यसन, पैशाची व्हॅल्यू याला कळावी म्हणून कारखान्यातून भेटणारे 50% फक्त 5% तुमच्या हातात देत आले आणि उरलेले 45% तुझ्या मुलाच्या भवितव्यासाठी सेव्हिंग करत आलो. आणि राहिला प्रश्न आमचा, हे देखील सगळं तुझ्या मुलातच आहे ना. चुकले दादा मी. उद्या सकाळी या, सर्व हिशोब काढून ठेवतो तुमचा. जावा तुम्ही आता.